जो सुद्धा नॉन रजिस्टर प्लेयर असेल तो बाउंड्रीच्या बाहेर किंवा डी एरियाच्या बाहेर जर कॅच पकडेल त्यासाठी CPIM पार्टीकडून एक वॉच आणि रुद्र मोबाईल यांच्याकडून एक मोमेंटो आणि हेडफोन, ब्लूटूथ हेडफोन। प्लीज ग्राउंड के बाहर जाइए सब, प्लीज प्लीज डी एरिया में मत बैठिए, कोई भी डी एरिया में मत बैठिए। कीपर प्लीज आपके पीछे जो भी है उनको हटा दीजिएगा, सेमीफाइनल है, इशू ना हो जाए प्लीज। दुसरा चेंडू परवेज, खोलवर टप्प्याचा चेंडू आणि इथे मिसफिल्डिंग तेवढा चांगला कव्हर अप महफूजचा। दोन खूप मोठा विकेट मिळालेला आहे सलमान यांचा। पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार करण्याच्या प्रयत्नामध्ये आपला विकेट गमावलेला आहे। अतिघाई संकटात नाही। गाडी चालवताना तुम्ही कधी पण गतिरोधक बघा आणि मॅच खेळताना कधी पण पहिला चेंडू बघा, त्यानंतरच तुमचा खेळ आणि जीवन सुरक्षित राहील। उत्कृष्ट अशी गोलंदाजी, 3 चेंडू मध्ये फक्त 1 धाव, ती सुद्धा धाव नसती मिळाली जर फैजल यांनी 2 चेंडू पकडला असता। महिबुल्ला पवई प्रीमियर लीग तक गाजवली ह्या गोलंदाजाने, आता बघूत अंबावडी प्रीमियर लीग गाजवतो की वाजवतो। ओहो, पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आणि 1 धाव। खूप अशी भव्य दिव्य ही मोठी टूर्नामेंट अंबावाडी प्रीमियर लीग पर्व तिसरा आणि सर्वे विसरा। फुल टॉस बॉल आणि लेग साइडला मारण्याचा प्रयत्न आणि इथे पंचाच्या निर्णयाची वाट। 1 धाव डी एरिया मध्ये। APL अंबावाडी प्रीमियर लीग पर्व 3 याचे आयोजन केले आहेत तबरेज सय्यद अली व आमचे बंधू निखिल घनश्याम यादव। अहोरात्र मेहनत करून याशी भव्य दिव्य टूर्नामेंट गाजवली आहे। पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न लॉंगॉनच्या दिशेने, तेवढीच उत्कृष्ट फिल्डिंग महफूजची आणि इथे षटक संपलेला आणि फक्त 4 धावा आणि 1 गडी बाद। मोठ्या फटक्याची गरज आहे पवई किंग्स या संघाला। बघू फकीरा तो काम करतो की परवेज। संघाचा सगळ्यात महागडा खेळाडू फकीरा आणि संघाचा कर्णधार परवेज लून, मॅन फ्रॉम काश्मीर। राईट नाव स्टे इन पवई। पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होत आहे महफूज, संघाचा आयकॉन प्लेयर, डावखुरा गोलंदाज। डाव्या हाताची गोलंदाजी आणि उजव्या हाताची फलंदाजी करण्यासाठी हा खेळाडू गाजलेला आहे पवई मध्ये। बघूत आता डावखुरा गोलंदाज उजव्या हाताच्या फलंदाजाला कुठला चेंडू टाकतो। ओव्हर द विकेट चेंडू आणि कव्हर्स मध्ये मारण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेऊन गेलेला आहे। पंचांचा निर्णय प्लीज डी, 1 धाव। उत्कृष्ट अशी भव्य दिव्य ही टूर्नामेंट, पण पवई किंग्सला आतापर्यंत एक सुद्धा मोठा फटका नाही मिळालेला आहे। जर मोठा फटका मिळेल तरच ही मॅच कुठे चांगली होईल। आणि इथे चेंडू उडवला आणि डीच्या दिशेने, जर तिकडे झेल जरी टिपला तरी सुद्धा तुम्हाला मोमेंटो वॉच किंवा ब्लूटूथ मिळेल, याचं सर्व प्रेक्षकांनी भान राखावं। 2 चेंडू मध्ये सलग 2 धावा, एक सुद्धा चेंडू निर्धार केलेला नाही। फकीराला ज्याच्यासाठी पाठवलाय फकीरा तो त्याचं काम व्यवस्थित पार पाडतोय। मोठा चेंडू, फुलर लेनचा चेंडू, मोठा फटका मारण्याच्या नादात फकीरा फसला।
इसे कहते हैं लालच. नवीन चेंडू लवकरात लवकर ट्रॅव्हल करत नाही. त्याचा भान महफूजला पूर्णपणे असेलच, कारण की तो सहजासहजी क्रिकेटच्या मैदानातच जास्त वेळ तुम्हाला दिसेल. पुन्हा एकदा लॉफ्टेड आणि गॅप मध्ये मारलेला, नो मॅन्स लँड्स मध्ये, आणि उत्कृष्ट अशी फिल्डिंग महिबुल्लाची. महिबुल्लाची एवढी उत्कृष्ट फिल्डिंग. हा चौकारच होता, पण त्याचा चपळाई. चीता है चीता, दर्गा का है चिदा. योगायोग बघा, दोघे चौधरी ब्रदर्स. एक भाऊ गोलंदाजी करतो तो एक भाऊ क्षेत्ररक्षण. 8 धावा झालेल्या आहेत. 4 चेंडू वरती 4 धावा. करंट रन रेट चालू आहे जवळपास 5चा. मोठा फटका मारण्याच्या नादात चेंडू फसला आणि मैदानाची भौगोलिक परिस्थितीच अशी आहे, तुम्ही मागच्या दिशेने तुम्हाला फक्त 1 धाव मिळेल. कॅच पकडला असेल ऑडियन्सनी कृपया करून मंचाशी संपर्क साधावा. मैदानाच्या बाहेरून, मैदानाच्या बाहेरून, मैदानाच्या बाहेरून चेन्नई सुपर किंग. उनको तो 2 साल बैन किया था, आपको अंबावडी में जीवन भर बैन किया जाएगा. ओवेस हाच नावाचा खेळाडू एक इंग्लंड मध्ये सुद्धा होता, ओवेस शहा. कृपया करून मंचाचे संपर्क साधावा. तबरेज तुम्ही कुठे सुद्धा असताल, मंचाचे संपर्क साधावा मोमेंटो देण्यासाठी. ओवेस तुमचं मोमेंटो तुम्हाला तबरेज सय्यद अली यांच्याकडून फुलटॉस चेंडू आणि तेवढीच मिसफिल्डिंग ओ गिरी यांच्याकडून. हा नौका खेळाडू आहे, सध्या तर गाजत सुद्धा आहे, खूप मोठ्या मोठ्या टुर्नामेंट सुद्धा खेळतो, पवई प्रीमियर लीग सुद्धा हा प्लेयर खेळतो. आणि षटक संपलेला आहे, फक्त 7 धावाचं षटक आणि टोटल स्कोर झाला आहे 11. तबरेज अली सय्यद प्लीज कॉन्टॅक्ट संपर्क साधावा मंचाशी. 7 महफूजला आलेले आहेत 7 रन. तबरेज अली सय्यद कृपया करून वेळात वेळ काढून मंचाशी संपर्क साधावा. विनो तुम्ही खूप बिझी आहात, खूप पळापळी चालू आहे तुमची, एवढी भव्य दिव्य अशी टुर्नामेंट तुम्ही ठेवली. ओ परितोष गोस्वामी पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न फकीरा यांचा, पण तो फसला. चेंडूची दिशा वळवता नाही आली. चेंडू तर हा मारण्यासारखा होताच, पण आणखी सुद्धा चेंडू नवीन असेल म्हणून परितोषने सुद्धा हा चेंडू समोर टाकण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यात तो यशस्वी सुद्धा झाला. आता स्ट्रायकिंग एंड वरती परवेश, दोघेही एकाच टीम मध्ये खेळतात. बघूत आता काय होतो, शॉर्ट बॉल येतो की काय येतो. शॉर्ट बॉल येणारच. परवेश जर बॅटिंगला असेल तर तुम्हाला शॉर्ट बॉल हमखास बघायला मिळेल. 1 धाव. ओवेस प्लीज स्टेज के पास आइए, जो आपने कैच पकड़ा उसके लिए तबरेज अली सय्यद आपको मोमेंटो देंगे प्लीज. जर परवेज बॅटिंगला आला आणि शॉर्ट बॉल दिसणार नाही असं कधीच होणार नाही. कुठलीही टुर्नामेंट असो किंवा लोकल सिरीज असो, परवेजच्या समोर शॉर्ट बॉल हा नेहमी इफेक्टिव्हच असतो. आता बघू कुठला चेंडू येतो. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल. परितोष रुद्र मोबाईल कडून प्रेक्षकांना एक ब्लू
त्यांची भेट वस्तू म्हणून ब्लूटूथ हेडफोन देण्यात आलेले आहेत. बन्सी शेठजी तुमचे खूप 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 आभार. ओ परितोष गोस्वामी उत्कृष्ट अशी गोलंदाजी. 5 चेंडूवरती फक्त 4 धावा आणि 1 गडी बाद सुद्धा केलेला आहे. परवेजचा विकेट घेतलेला आहे. जवळजवळ 17 चेंडू मध्ये फक्त 15 धावा बनवता आलेल्या आहेत पवई किंग्सना. आणि संघाने भान ठेवावे हा सामना 5 षटकाचा असेल ओनली. आमचे सुलेमान दादाचा सत्कार करतील आमचे निखिल घनश्याम यादव यांच्याकडून सत्कार होईल. कृपया करून दादा तुम्ही हा सत्कार स्वीकारावा. 15 धावा झालेल्या आहेत. 3 षटक संपलेले आहे. बन्सी शेठजी रुद्र मोबाईलचे ओनर यांचा सत्कार करतील संदीप गायकवाड. खूप खूप आभार बन्सी शेठजी तुमचा. डीजे ढोके. वर्षाचा हा खेळाडू आणि अनुभवी फलंदाज फकीरा शिवम गिरी. प्रेशर प्रेशर प्रेशर. शिवम गिरी पुढचा सेमीफायनल असेल जागृती बॉयज वर्सेस इन्कलाब बॉयज. कृपया करून दोन्ही संघाचे कर्णधार मंचाचे संपर्क साधावा. इन्कलाब बॉयज प्लीज संघाचे कर्णधार लवकरात लवकर संपर्क साधावा प्लीज प्लीज प्लीज. पुन्हा एकदा डॉट बॉल. शिवम गिरी यांचे आता जे खबर मिळाली शिवम गिरीचे आयडल आहेत फकीरा. आयडल समोर बॉलिंग करण्याचा त्याचा नाद केला पण वाया नाही गेला. ओहो आणि विकेट घेतला त्याच्या आयडलचाच विकेट घेतला. डीजे डीजे अदनान मॅन फ्रॉम फिल्टर मोठे मोठे फटके मारण्यासाठी हा प्रसिद्ध आहे खेळाडू. वॉटर बॉल.
शिवमगिरी 3 चेंडू मध्ये फक्त 1 धाव आणि पुन्हा एकदा विकेटचा चान्स पण ओ हो मिस फिल्डिंग मिस फिल्डिंग मिस फिल्डिंग. संघाची धावसंख्या 1 धावाने हळूहळू पुढे नेत आहेत पवई किंग्सचे फलंदाज, पण 1-1 से जरूरत नाहीये अभी. आता तुम्हाला मोठे फटके मारायची गरज आहे 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 म्हणजे आहेच. आता ते बनून नाही चालणार तुम्हाला, मी नाही त्यातली कडी लावा आतली. तुम्हाला आता काही पर्याय नाहीये. तुम्ही हे नाही बोलू शकत की मी शेंडेफळ आहे म्हणून मी काही करू शकत नाही. ओहो काय 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 ओहो 2 धावा 2 धावा 2 धावा 2 धावा. शॉर्ट बॉल. अरबाजचा असा उत्कृष्ट फटका, पण मैदानाची भौगोलिक परिस्थितीच अशी आहे की तुम्हाला 19 5 चेंडू. शिवमगिरी उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना 5 चेंडू मध्ये फक्त 4 धावा आणि मारला फटका. मारला मारला गेला गेला. पंचांच्या निर्णयाची वाढ आणि सिक्सर डीजे. षटक शेवटचं षटक शेवटचं षटक. फक्त 25 धावा झालेल्या आहेत. 4 षटक संपलेले आहे. अर्थातच 24 चेंडू मध्ये फक्त 25 धावा. 24 चेंडू मध्ये लोक अर्धशतक मारतात, पण ह्या संघाने 25 धावा केलेला आहे. अर्थातच 6.25 चा रन रेट चाललेला आहे यांचा. 5 ओव्हरचा सामना आहे. 5 ओव्हर 5 बॉलर. कृपया करून डी एरियाच्या बाहेर बसावे. रईस भाई आपके बाजू में जो लोग हैं उनको डी के बाहर भेजिए प्लीज. लास्ट ओवर है प्लीज. 5 ओवर 5 फ्रेश बॉलर कमेटी की तरफ से बताया गया है. कृपया करून पंचाशी वाद घालू नये. वेळेचा अभाव आहे आपल्याकडे. कृपया करून डी एरियाच्या बाहेर बसावे. येल्लो पडद्याजवळ जे कोणी असतील
ये मैच स्टार्ट होने वाला है, प्लीज 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 प्लीज।
कंटिन्यू करते हैं। अमीन चल पड़े अपनी अगली गेंद लेकर। पुल शॉट की कोशिश, लेकिन एक बार फिर उछाल, लेकिन वाइड बॉल करार। अच्छी उछाल जरूर मिल रही है अमीन को वहां पर, लेकिन लाइन और लेंथ में थोड़ा सा बदलाव लाना होगा। अब्राज है स्ट्राइक पर। अरबाज की ये बड़ी शॉट, खिलाड़ी मौजूद और वहां लौटना पड़ेगा। जी हां, फैसल तैनात। टकराई ये गेंद, एक बार फिर मिलेगा एक रन। वहां मौजूद सभी दर्शक से मैं दरखास्त करता हूं कि आप प्लीज ग्राउंड के बाहर हो जाएं। येलो बाउंड्री पर जो भी है आप प्लीज ग्राउंड से बाहर हो जाएं। एक बार फिर ऊंची जरूर गई है, लेकिन दूर नहीं, खिलाड़ी है मौजूद, लेकिन थोड़ी दूर। जी नो मैंस लैंड पर मिलेंगे अतिरिक्त रन, केवल एक रन। रईस भाई, अगर मेरी आवाज आप तक जा रही है, रईस भाई आपके पीछे जो दर्शक है उन्हें प्लीज आप बाहर जाने के लिए कह दीजिए। सारे लोग प्लीज आप बाहर हो जाए, आपसे दरखास्त है बाउंड्री के बाहर हो जाए। अगली गेंद, एक बार फिर बड़े का देखने लायक, क्या वो करेंगे चेस या करेंगे डिफेंड। कई मैचेस खेल चुके हैं यासिर, कुछ सोच रहे होंगे यासिर, कुछ रणनीति बनानी होगी। और जैसा कि आप देख सकते हैं इतने प्रेशराइज्ड सिचुएशन में भी तबरेज भाई हमारे एकदम आराम से नजर आते हुए मैच जो है शुरू कर लीजिए। हाँ जावेद भाई बोलो।
जल्द से मैं दरखास्त करूंगा बैटिंग टीम से, डीसीसी से, कि आप अपने सलामी बल्लेबाज को उतार दे। हेलो चेक, हेलो चेक, हेलो चेक, हेलो चेक। सलामी बल्लेबाज चौधरी ब्रदर्स, डीसीसी के सलामी बल्लेबाज। ये पूरा मैच केवल एक खिलाड़ी फकीरा की ओवर में, ये देखने लायक होगा कि फकीरा अपनी ओवर में क्या कमाल दिखाते हैं, क्या वे रोक पाएंगे डीसीसी को जीत से। 30 गेंदे हैं, रन भी है 30 और फील्ड पर है सलमान भी। सलामी बल्लेबाज चौधरी ब्रदर्स। महबूल है स्ट्राइक पर, उनका साथ देंगे महफूज। पहली गेंद जो कि एक्स्ट्रा कवर्स की दिशा में, मिलेगा केवल 1 रन। जावेद अपनी बॉलिंग को काफी स्ट्रीमलाइन रखते हुए कोई ज्यादा परिवर्तन नहीं लाएंगे, नहीं चाहेंगे कि अतिरिक्त रन आए, क्योंकि बॉल टू बॉल गेम है। अगली गेंद लेकर चल पड़े हैं जावेद, और ये बाहर जरूर होगी, व्हाइट बॉल करार अंपायर जावेद द्वारा। अतिरिक्त रन, एक्स्ट्रा बॉल्स थोड़ी परेशान जरूर कर सकती है किंग्स को। ये बढ़िया गेंद, ये अंदर की ओर आई, रनआउट का मौका भी है सलमान के हाथों में गेंद, लेकिन कोई रन नहीं मिलेगा। कमाल की फील्डिंग, देखिए एक बार फिर कमबैक। पहली गेंद जो कि वाइड थी उसे कमबैक किया एक डॉट के साथ। एक और बढ़िया गेंद और सलमान एक बार फिर वहां मौजूद। बढ़िया फील्डिंग, कमाल का प्रेशर। प्रेशराइज करना चाह रही है किंग्स, लेकिन डीसीसी जो है कोई मौका नहीं छोड़ना चाहेंगे। महबूल जो कि बड़े शॉट्स लगाना बखूबी जानते हैं, ये एक बार फिर चूके। गेंद जो है वो ठीक तरीके से, रनआउट का मौका भी, गेंद जो है ठीक तरीके से बल्ले पर आई नहीं, निचले हिस्से पर जा टकराई गेंद। अगली गेंद, और ये बाहर से बाहर निकल कर खेलना चाह रहे थे, लेकिन गेंद की जो उछाल थी वहां चूके बल्लेबाज महफूज। अगली गेंद पर एक बार फिर ये बैकफुट पर गए, आगे नहीं निकले, और एक बार फिर देख सकते हैं। इसी के साथ पहली ओवर की समाप्ति, बढ़ता हुआ स्कोर केवल 3 रन। कमाल की ओवर जावेद द्वारा। क्या तो अब नीरज आए हैं पवई किंग्स के लिए अपनी दूसरी ओवर लेकर।
गेंद नहीं, जिम्मेदारी थमाई है नीरज के हाथों में। महबूल को रोकना होगा वरना खतरनाक साबित हो सकते हैं। ये बाहर जरूर थी लेकिन जी हाँ, वाइट बॉल। ये कवर्स की दिशा में रनआउट का मौका है। नीरज पूरे गिर गए लेकिन हालांकि एक रन जरूर मिलेगा। कमाल की फील्डिंग। महफूज है अब स्ट्राइक पर। ये ऊंची तो नहीं है, दूर भी नहीं है, और फकीरा फकीरा फकीरा। अब किंग्स को भूपेंद्र दास आए हैं अब साथ निभाने महबूल का। तब्रेज अली सैयद जो कि तैयार है। ये मौका जरूर था लेकिन काफी दूर। तब्रेज अली सैयद तैयार अपनी अगली मैच के लिए। भूपेंद्र दास, इन्हें हम कैसे भूल सकते हैं। जम्बोरी के मैदान में मात्र 13 गेंदों में 50 रन इन्होंने जड़े थे। वो एक यादगार एक बार फिर डिफेंडिंग की काशिफ हमें नजर आए। ये एक बार फिर बड़े शॉट की कोशिश लेकिन चूके वहां। शानदार बॉलिंग, बढ़िया गेंदबाजी नीरज द्वारा। एक बार फिर गेंद जो है ठीक तरीके से बल्ले पर आई नहीं लेकिन अतिरिक्त रन जरूर मिलेंगे। इसी के साथ दूसरी ओवर की समाप्ति। बढ़ता हुआ स्कोर केवल 6 रन, और माफ कीजिए 8 रन, 8 रन, माफ कीजिएगा 8 रन। जी हाँ, कैमरा एंगल्स आप देख सकते हैं हमें बिल्कुल। स्कोर बढ़ता हुआ 8 रन। चेक, 1 सेकंड दीजिए, मैं सिस्टम में चेक करके आपको स्कोर बताता हूं।
बढ़ता हुआ स्कोर 8 रन। जी हाँ, उसके साथ ही फर्स्ट ओवर में चार सिंगल एक वाइड। हेलो 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 8 धावा, 2 षटक संपलेले आहे, दुसरं षटक सुद्धा संपलेलं आहे आणि 1 गडी बाद। 12 चेंडू मध्ये फक्त 8 धावा झालेल्या आहेत डीसीसी संघाचा। प्रेशर मध्ये खेळते पूर्ण हा डीसीसी संघ। उत्कृष्ट अशी गोलंदाजी बांधून ठेवलेला आहे पवई किंग्सच्या संघाने। फकीरा संघाचा सर्वात महागडा खेळाडू व उत्कृष्ट असा गोलंदाज। 2 षटक संपून पॉवर प्ले सुद्धा संपलाय। पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये फक्त आणि फक्त 8 धावा। आतापर्यंतचा ह्या टुर्नामेंटचा सर्वात लोएस्ट स्कोर पॉवर प्ले मध्ये फक्त 8 धावा डीसीसी या संघाने आतापर्यंत सुद्धा केलेल्या आहेत। पुढचं षटक टाकण्यासाठी गोलंदाजाचं नाव नीरज। नीरज पहिला चेंडू डावकुरे हाताचा गोलंदाज आणि उचलून मारल्याचा प्रयत्न। फिल्डर आला त्याच्या खाली आणि गेला विकेट। डीजे फैजल एक चेंडू खाऊन दुसरा चेंडूवर गडी बाद। डीसीसी संघ पूर्ण प्रेशर मध्ये आलेला आहे पूर्ण हा डीसीसी संघ। अवघ्या 8 रन धावावरती 3 गडी गमावलेले आहे। असाच काही सामना डीसीसी संघाचा काल आपल्याला पाहायला मिळाला चॅलेंजर्स पवई या संघाकडून। चॅलेंजर्स पवई या संघाने त्यांचे 9 गडी बाद करून तरी सुद्धा डीसीसी संघ हा विनिंग मोमेंट घेऊन गेला होता। पण आज सुद्धा तोच दिवस असेल की नाही बघता येईल। एव्हरी डे इज नॉट अ संडे ब्रो। नीरज 3 चेंडू मध्ये 2 गडी बाद करून चौथ्या चेंडूसाठी तयार होत आहे। डावखुरा हा गोलंदाज उजव्या हाताचा फलंदाज लॉफ्टेड मारण्याचा प्रयत्न। चेंडू खाली फिल्डर आणि विकेट 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 डीजे।
यार चुकी एवढी मोठी चुकी. परितोषला मॅच डीप घेऊन जायला पाहिजे होता, तरी सुद्धा त्याने निष्काळजीपणाने शॉट खेळून विकेट गमावला. आणि नवीन फलंदाज आलेला आहे अजाज, मॅन फ्रॉम दर्गा. अनसेन्सेबल क्रिकेट डीसीसी संघाकडून आपल्याला पाहायला मिळतोय. 8 रनावरती 4 गडी बाद केलेले आहेत आणि नीरजनी 4 चेंडूमध्ये 3 गडी बाद केलेले आहे. हॅट्रिक वरती नीरज. बघूत हा गडी आजच्या दिवसाची पहिली हॅट्रिक घेतो का. हॅट्रिक बॉल. आणि चेंडू उचललाय आणि झाली हॅट्रिक. हॅट्रिक हॅट्रिक हॅट्रिक. हा गोलंदाज आणि डावखोरा गोलंदाज पण काम करतोय सगळे राईट. पुन्हा एकदा आणि इथे एक चोरटी धाव. उत्कृष्ट 4 विकेट काढलेले हा गोलंदाजांनी, त्याच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. फक्त 9 धावा. 12 चेंडू मध्ये पाहिजेत 21 धावा. बारा चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 21 धावा. 21 धावा कुठली मोठी गोष्ट नाहीये. तुम्हाला 12 चेंडू मध्ये फक्त 3 षटकार मारायचे आहेत. लिटरली अनसेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळाली आहे डीसीसी या संघाकडून. इथे रिजवानची गरज होती सिंगल डबल साठी. काल रिजवाननी स्वतःला प्रमोट केलं होतं सिंगल डबल याच्यासाठी, पण आज टीम मीटिंग मध्ये काय त्यांनी डिसाइड केलं आणि त्यांचा रँक खाली घेण्यात आला काय माहिती. ह्या मॅच साठी रिजवान पिच वरती सध्या तरी पाहिजे होते. फकीरा खोलवर टप्प्याचा चेंडू आणि बॅटची काढा घेऊन जात आहे डी च्या दिशेने आणि 1 धाव. फकीरा मॅन फ्रॉम फिल्टर पाडा. 11 चेंडू मध्ये 20 धावाची गरज. आमीन फ्रॉम फिल्टर पाडा. दोघेही फिल्टर पाड्याचे प्लेयर्स. बघूत काय होतं. बॅटच्या कडेला चेंडू लागून 1 चोरटी धाव घेण्यात यशस्वी झालेले आहे डीसीसी संघाचे प्लेयर. आता स्ट्राइक वरती आलेले आहे भूपेंदर दास. पीपीएल गाजवलं तर आहे या प्लेयरनी भूपेंदर दासनी. बघूया एपीएल सुद्धा गाजवतो की नाही. गाजवतो की वाजवतो. शफल करून मारण्याचा प्रयत्न अंपायरचा आणि विकेट गमावलेली आहे जितेंद्र.
संघाची सुरुवात खूप वाईट आणि परिस्थिती सुद्धा वाईट. 6 गडी गमावलेले आहेत 11 बॉल मध्ये. हा संघ पुन्हा एकदा ऑल आउटच्या दिशेने. फक्त 4 गडी. जर हा संघाने रिजवान यांच्याकडून सुरुवात केली असती तर कालचा सारखा सामना आपल्याला बघायला मिळाला असता. रिजवाननी 100 कालची मॅच सांभाळली होती सिंगल डबलच्या सहारे. पण इथे जो कोणी प्लेयर होतोय बॉल जुना न करता लॉफ्टेड मारण्याचा प्रयत्न. लिटरली एवढे मोठे प्लेयर आहेत, अनुभवी प्लेयर आहेत, पण अनसेन्सिबल क्रिकेट बघायला मिळाली आपल्याला डीसीसी संघ यांच्याकडून. हा संघ डीसीसी संघ मोठ्या मोठ्या टुर्नामेंट हा गाजवतो. ओ दांडी 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 डीजे. डावखुऱ्या गोलंदाजाने हॅट्रिक मिळवलेली आहे आणि त्याच इनिंग मध्ये लिटरली नेक्स्ट ओव्हर मध्ये आपल्याला हॅट्रिक बघायला मिळते की बघू. ओहो, बैट्समैन को जूस पिला दो मौसम्बी का. बहुत मूड ऑफ है डीसीसी प्लेयर्स का. हॅट्रिक बॉल आणि इथे कॅच उडालेली आहे. आणि नो मॅन्स लँड. नो मॅन्स लँड मध्ये हॅट्रिक इथे जवळ जवळ होणारच होती. ओहो, फिल्डिंग मध्ये थोडीशी जम्बलिंग झाली, नाही तर फकीराने सुद्धा हॅट्रिक काढलीच होती. ओहो, 12 धावा झालेल्या आहेत फक्त आणि 7 गडी गमावले डीसीसी संघाने. बघू आमीन काय करतो त्यांच्या संघासाठी. ओ, काहीतरी वेगळं करण्याच्या नादात वाईड बॉल. वाईड म्हणजे अतिरिक्त रन, अतिरिक्त म्हणजे एक्सटर्नल, आणि एक्सटर्नल कुणीच ठेवायचं नाही. तेरा धावा झालेल्या आहेत. 17 धावाची गरज. 7 चेंडू मध्ये 17 धावा पॉसिबल तर आहे. 6 चेंडू मध्ये 36 धावा होऊ शकतात, तर 7 चेंडू मध्ये 17 धावा का नाही होऊ शकत. ओ, 7 चेंडू मध्ये 17 धावाची गरज. पुन्हा एकदा उल्लास पेटला आहे चेंडू. ओ हो हो हो, आणि पंचांचा निर्णय 1 धाव, फक्त 1 धाव. ओव्हर समाप्त. 6 चेंडू मध्ये 16 धावाची गरज. मैदानाची भौगोलिक परिस्थिती अशी आहे की तुम्हाला मागच्या साईडला फक्त 1 धाव मिळेल. जर तुम्हाला षटकार चौकार पाहिजे असेल तर मिड ऑन, मिड ऑफ आणि लॉंग ऑफ या दिशेने मिळेल. 6 चेंडू मध्ये 16 धावाची गरज. 6 चेंडू मध्ये 16 धावाची गरज. कृपया करून मॅच सुरू करावा. पंचांनी मॅच सुरू करावा प्लीज. आणखी एक सेमीफायनल आणि फायनल सुद्धा आहे.
जाते हैं दूर। प्राइस फाइनल जो तुम्हारी तरफ से, मेरी तरफ से निखिल गंज। एक गुड न्यूज प्लीज नोट ठेवा सर्व टीमनी, आता जो कोणी संघ फायनल जिंकेल निखिल यादव यांच्याकडून त्यांना रिसॉर्टची ट्रिप, फायनलिस्ट साठी फायनल जिंका रिसॉर्टला जा। ओहो आखूड चेंडू आणि पंचाचा निर्णय षटकार, 5 चेंडू मध्ये फक्त 10 धावा। फक्त 9 धावाची गरज, 4 चेंडू मध्ये फक्त 9 धावा, फक्त एक बिग हिट आणि मॅच डीसीसी संघाच्या हातात। सहा 4 चेंडू मध्ये 9 धावाची गरज। बघूत नूर और आणखी एक बॉल, प्लीज 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 डोंट वेस्ट टाइम, टाइम इज मनी आणि कोणी वेस्ट करायचं नाही। प्लीज जावेद सर आपल्याला विनंती आहे मॅच लवकरात लवकर फास्ट करावा, पुढचं सुद्धा सेमीफायनल आहे आणि त्यानंतर फायनल सुद्धा खेळायची आहे। मोमेंट झाल्यावरती नो बॉल मिळू शकतो, एवढी ध्यान ठेवायचं। फुल टॉस बॉल, ओहो आणि मिस इट आणि स्ट्राइक काही करून घ्यायची आहे, अरे आणि हाताने विकेट इथे गमावला आहे। धावाची गरज, आता आले आहेत मैदानावरती रईस, रईस मूवीचा शाहरुख खान, माने काय कोई भी धंदा छोटा नहीं होता। तीन चेंडू वरती 8 धावाची गरज, सर्वांचे हृदयाचे ठोके वाढलेले आहेत। मॅच बॉल, ओहो फुल टॉस बॉल है, ओम्फो गुर्राटे मार रही है। 2 चेंडू वरती 8 धावा, आता दोन्ही चेंडू वरती बाउंड्री पाहिजे म्हणजे पाहिजे। रईस बाईला कोणी सांगा इथं टेस्ट मॅच नाही चाललेली आहे, फटक्यांची गरज आहे। 30 धावाचा सगळ्यात लोवेस्ट स्कोर सुद्धा डिफेंड केलेला आहे पवई किंग्स या संघाने। ओहो ताकदीनं मारलेला आहे आणि ह्या चेंडूवरती षटकार लागलाच पाहिजे, तेव्हाच मॅच बॉल आउट मध्ये जाईल। एक चेंडूवरची 7 धावाची गरज,
महेंद्र ओगडे यांच्याकडून नीरजसाठी 200 रुपयाचं पारितोषिक ऑलरेडी आलेलं आहे. कृपया करून मॅच संपल्यानंतर ते कलेक्ट करावे. ह्या चेंडूवरती षटकारची गरज. ओ ओ ओ आणि पवई किंग्सचा संघ फायनल मध्ये पोहोचलेला आहे. डीजे